लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येवल्यात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जयंतीनिमित्त स्मारकाचे लोकार्पण झाल्याने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आले। हे स्मारक भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा देणारे ठरेल, तसेच सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाच्या विचारांना वारसा जपण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी भुजबळांनी व्यक्त केली। या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे, शहराध्यक्ष दत्ता निकम, पंकज भामरे, निलेश जावळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अण्णाभाऊ साठे लोकशाही साहित्यरत्न यांचा 106वी जयंती आहे। काही महिन्यापूर्वी वर्षापूर्वी समाजातील लोकांनी मागणी केली होती की आम्हाला अण्णासाहेब साठेंचा जो आहे पुतळा बसवून द्या। एनजीओ केमच्या शाळेच्या लोकांनी त्याला मदत केली, जागा चांगली मिळाली। समीरभाऊ भुजबळ यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, व्यवस्थित ते काम कसं होईल। सुंदर पुतळा तयार झाला, त्याला आमच्या ऑफिसच्या सगळ्या लोकांनी मदत केली। दिलीप खैरे असतील, अण्णासाहेब असतील, त्याच्यानंतर बाळासाहेब लोखंडे, ही सगळी मंडळी जी आहेत, आणि एक अतिशय चांगलं असं स्मारक जे आहे इथे अण्णाभाऊ साठेंचं उभं राहिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की त्यांचं हे स्मारक जे आहे त्या सगळ्यांनाच, गोरगरिबांना स्फूर्ती देईल, त्यांचं शिक्षण होईल। अण्णाभाऊ साठेंनी 35 त्यांचे जे आहेत कादंबऱ्या आहेत, त्यातलं फकीरा, अजंता, आवडे, कितीतरी सांगायचे। त्याच्यावर सिनेमा निघाले, रशियन भाषेत भाषांतर झालं, रशियाने त्यांना बोलून त्यांचा तिथे रशियात सत्कार केला। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशा प्रकारचे जे आहेत पोवाडे रचले आणि लोकजागृती केली। फार मोठं त्यांचं शिक्षण नव्हतं। सांगलीत मधल्या वाटेगाववरून चालत चालत मुंबईला आले, गिरणी कामगारांचं काम करायला लागले, 4थी पास फक्त। किती मोठं वाङ्मय त्यांनी तयार केलं, पण त्या वाङ्मयामध्ये अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची धग आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून जे आहे ही स्मारक उभं राहणं एक प्रकारचं जे आहे आपल्या लोकांच्या लोकशिक्षणासाठी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।